मोहरीची भाजी तयार झालेली आहे। नक्की ट्राय करा। असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पूर्णपणे पहा। नमस्कार, आज आपल्याला मोहरीची भाजी बनवायची आहे। त्यासाठी आपण ही मोहरीची भाजी घेतली। ही आपण शेताकडून अशी एक एक पान तोडून आणलेले आहेत या भाजीचे। आता ही आपल्याला कट करून घ्यायची आहे। सगळ्यात अगोदर ही कट करून घ्या। पाहू शकता आपल्याला अशी ही कट करून घ्यायची आहे भाजी। ही आपली सर्व भाजी अशी कट करून झालेली आहे। ही भाजी आपली पूर्णपणे कट करून झालेली आहे। आता ह्या भाजीला आपल्याला उकडून घ्यायचं आहे। त्यासाठी आपण हे पातेले घेतले। ह्या पातेल्यामध्ये आपला ही भाजी घालू शकतो आपली। आता ही या भाजीला आपण अगोदरच स्वच्छ करून घेतलेला आहे। तुम्ही जर या भाजीला धुवून घेतलं नसेल तर कट करून धुवून घेऊ शकता, पण सर्रास अशा पालेभाज्या आपण नेहमी कट करण्याच्या अगोदरच धुलेल्या चांगल्या। आता ही भाजी आपण गॅसवरती शिजण्यासाठी ठेवूया। इकडे आपण गॅसवरती भाजी ठेवली आहे उकडण्यासाठी। यामध्ये आपण अर्धा लिटर पाणी घातलेलं आहे। आता ही छान अशी उकडवून घेऊयात। ही आपली मोहरीची भाजी अशी उकडायला ठेवलेली आहे। याला थोडंसं आपण असं पाण्यामध्ये मिक्स करूयात आणि अगदी याला थोडंसं उकडून घ्यायचं आहे आपल्याला, जास्त वेळही नाही। ही मोहरीची भाजी आपल्याला हिवाळ्यामध्ये एकदम अशी हिरवीगार भेटते आणि हिवाळ्यामध्ये अशा पालेभाज्या खूप साऱ्या असतात। ही मोहरीची भाजी आपली शिजून झालेली आहे, पाहू शकता, आणि याचा कलर पूर्ण पाण्यामध्ये उतरलेला आहे। आता ही भाजी आपल्याला काढून घ्यायची आहे आणि यातलं पाणीही काढून घ्यायचं आहे। या मोहरीच्या भाजीतलं आपण असं पाणी काढून घेतलेलं आहे। आता ही अशी मोकळी करून घेऊयात आपण, आणि ही छान अशी शिजलेली पण आहे, शिजवून झालेली आहे ही भाजी। आता आपल्याला काय करायचं आहे ना, की यामध्ये थोडंसं मीठ घाला। हे चवीनुसार घाला मीठ, कारण पालेभाज्याला जास्त मीठ लागत नाही। यात हे लाल तिखट घाला, हेही चवीनुसार। यामध्ये हे शेंगदाण्याचं वाटण घाला, 3 चमचे घालू शकता तुम्ही। आता हे मिक्स करून घ्या, म्हणजे आपल्या ह्या पालेभाजीला हे खालतीच आपलं तिखट, मीठ आणि शेंगदाण्याचं वाटण पूर्णपणे लावायचं आहे आपल्याला। हे असं मिक्स करून घ्या। हे आपलं मिक्स करून झालेलं आहे, पाहू शकता। आता आपल्याला इकडे गॅसवरती ही भाजी अशी फ्राय करून घ्यायची आहे। इकडे पॅन ठेवलाय आणि गॅसही ऑन केलाय आपण। या पॅनमध्ये आपल्याला तेल घालायचे। आता हा पॅन असा उचलून तेल असं फिरवून घ्या। आपण ही भाजी पूर्ण अशी मिक्स केलेली ही घाला। आता ही भाजी मिक्स करून घ्या। तेलामध्ये पूर्ण मिक्स झालेली पाहिजे, कारण आपण खालतीच याला तिखट, मीठ आणि शेंगदाण्याचं वाटण लावलेलं आहे, त्यामुळे यामध्ये घालण्याची काही आवश्यकता नाही। आता हे फक्त मिक्स करून घ्या आणि याला छान असा फ्राय करून घ्या। तुम्ही स्लो गॅसवरती घेतलं तरी चालेल किंवा मीडियम गॅसवरतीही चालेल, जास्त फास्ट गॅसवरती घेऊ नका।
या भाजीला आपण असं 1 मिनिट झाकून ठेवून वाफ देऊयात. याला तर 1 मिनिट झालेलं आहे. आता हे आपण काढून पाहूयात. हे पाहू शकता अगदी छान आपली भाजी फ्राय करून झालेली आहे. आणि चवीलाही पण ही भाजी सुंदर, आणि हिवाळ्यामध्ये ही भाजी खूप पौष्टिक असते. अगदी जवळून पहा, ही भाजी आपली एकदम सुंदर अशी झालेली आहे. ही आपली मोहरीची भाजी पूर्णपणे तयार झालेली. नक्की ट्राय करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पूर्णपणे पहा आणि नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा.